तर नमस्कार मंडळी. हा माझा युट्यूबचा पहिला चॅनल आहे ज्यामध्ये मी कोडिंग मराठीतनं शिकवणार आहे. आता मी या युट्यूबवर लय चॅनल बघितले बरं का, जिथे हिंदी इंग्लिश मध्ये मरणाचं कोडिंग शिकवलेलं आहे. पण आपल्या भाषेत समजून येतं माणसाला. तर आपण आज शिकणार आहोत जावाचं इंट्रोडक्शन, की बाबा जावा काय असतं किंवा लँग्वेज काय असतं आणि त्याचं इंट्रोडक्शन. तर पहिला तर प्रश्न हा आहे म्हणजे की कोडिंग आणि प्रोग्रामिंग हे दोन वेगळे वेगळे शब्द आहेत, हे कितीतरी लोकांना माहिती नसतं. कोडिंग म्हणजे की बाबा एक आज्ञा आहेत, आपण मशीनीला सांगतो. ही जी मशीन आहे, हे जे कम्प्युटर जे बघतो आपण, लॅपटॉप, ह्या मशिनी आहेत त्या. तर ह्या मशिनीला एक प्रकारे आपण आपण त्यांच्या भाषेत एक आदेश सांगतो. आदेश म्हणजे आता समज आपण त्यांना आज्ञा देतो की बाबा असं असं काम असं असं करायचंय, तर त्याला आपण म्हणतो कोड. ते आज्ञा लिहिणं म्हणजे कोडिंग करणं. आणि त्या कोडिंगच्या अशा एक लाईनी किंवा फायली किंवा काय समजा, आता एक वळ तर तुम्ही नाही लिहिणार. तुम्ही लिहिलं तर असं पूर्ण कोडच मोठा मोठा लिहिणार. मग त्या सर्व कोडला मिळून म्हणतात एक प्रोग्रॅम. आणि हेच लिहिणं आणि हे सर्व करणे ह्याला म्हणतात प्रोग्रॅमिंग. आता तुम्ही ह्यातला फरक ओळखून घ्या. तर आपण बघूया आज आपण काय काय बघणार आहोत. पहिलं बेसिक कम्प्युटर कन्सेप्ट. आता लँग्वेज आपण कम्प्युटरवर करणार आहे, शेवटी ऍप्लिकेशन आपण त्याच्यावर डेव्हलप करणार आहे. तर आपल्याला त्या मशीनीबद्दल थोडंफार तर आयडिया पाहिजे, मला असं वाटतं. आणि हे दुसरं तुम्ही बघू शकता, डिफरन्स बिटवीन टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग अँड ब्ला ब्ला ब्ला, हे खालचं वाचून घ्या तुम्ही. पीपीटी टाकेन मी, काय तसा विषय नाही. तर बघूया पुढं. पहिलं तर कम्प्युटर काय आहे. सिंपल शब्दात कम्प्युटर म्हणजे एक मशीन आहे जे माणसाच्या मदतीसाठी बनवलेले आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचे काम जे तुम्हाला रिपीटेडली म्हणजे तुम्हाला सारखे सारखे करावं लागणारे काम आहेत, ते तुम्ही त्याला एकदा सांगून ठेवा की बाबा मला समज रानात बाबा हे एवढं एवढं हे हे कॅल्क्युलेशन आहे, असं असं ह्या शेताचं एवढं काढून द्यायचंय. तर तुम्ही 10-10 जणांच्या रानासाठी कशाला काढता. एकदा तो फॉर्म्युला त्याला सांगून द्या, त्याची तुम्हाला तुम्हाला रानानुसार काढून देते. तर त्यासाठी असते मशीन. माणसाचं काम सोपं करायसाठी आणलेली आहे मशीन. आजकाल आता ती माणसाला डायजेस्ट करायला लागली ते ठीक आहे. आपण त्या पार्ट मध्ये परत जाऊ कधी तर. पण सध्याला इथं ध्यान द्या. जाऊया पुढे. तर आता कम्प्युटर किंवा मशीन जसा माणसाला मेंदू आहे, आपला मेंदू आहे म्हणून आपण चालतोय, आपण बोलतोय, आपण समजा करतोय, तसंच कम्प्युटरला पण त्याचा मेंदू आहे. ती म्हणजे त्याचा मायक्रो प्रोसेसर. आता ही मायक्रो प्रोसेसर म्हणजे तुम्ही असं समजू शकता, एक एक प्रकारचा असा कम्प्युटरचा पार्ट आहे जी कम्प्युटरला सांगतो किंवा कम्प्युटरचा समजा कंट्रोल करतो, कुठला पाय हलवायचा, कुठला हात उचलायचा, काय काय करायचं ते समजा कंट्रोल करणारा मायक्रो प्रोसेसर. आणि त्या मायक्रो प्रोसेसर ती स्पीड वगैरे ते तुम्ही बघू शकता तिथं, क्लॉक स्पीड, वर्ड साईज, कॅचे. म्हणजे आता क्लॉक स्पीड तुम्हाला एक सिंपल शब्दात सांगतोय, बाबा कुठलं काम किती वेळ करायचं. आता माणूस खायला बसलाय, दिवसभर जर खातच बसला तर बाकीच्या कामाचं कसं. त्यामुळं कुठलं काम किती वेळ करायचं, किती त्याचा त्या कामाला टायमिंग, तसं ते मशिनीमध्ये मायक्रो प्रोसेसर हँडल करतं. बाबा आता समजा तुम्ही एक ऍप्लिकेशन उघडले व्हॉट्सअप, आणि व्हॉट्सअप उघडलं आणि तुम्ही मधनच व्हॉट्सअप कट नाही केलं, फक्त तुम्ही मधलं बटन दाबलं, तुम्ही दुसरं ऍप्लिकेशन उघडलं, व्हॉट्सअप बॅकग्राऊंड मध्ये चालूच राहिलं. तर आता ते बॅकग्राऊंड मध्ये चालू राहिलं म्हणजे ते मेमरी खातं. कुठलं पण ऍप्लिकेशन मोबाईलवर चालू केलं तुम्ही, बॅकग्राऊंड मध्ये चालू ठेवलं, तर ते मेमरी खातं. मग त्याला हँडल करायचं बाबा एवढ्या एवढ्या टाइम नुसार. जर कोण व्यक्ती ते व्हॉट्सअप बॅकग्राऊंड मध्ये जाऊन चालू करत नाही, आपण समजा आपण जाऊन चालू करत नाही, तर ते ऑटोमॅटिकली बंद किंवा त्याला फ्रीज, हे काम करायचं काम हे मायक्रो प्रोसेसर करतं. म्हणजे एवढंच नाही, मायक्रो प्रोसेसर म्हणजे मेंदूच आहे समजा मशिनीचा. तर जाऊया पुढे. तर कम्प्युटर मेमरी जसं तुम्हाला म्हणलं मी, कुठलं पण ऍप्लिकेशन काहीही असो, ते मेमरी शिवाय टिकत नाही. कुठल्या पण ऍप्लिकेशनला त्याचं जे डाटा आहे, त्याची समधी माहिती आहे, हे स्टोअर करायसाठी लागतं मेमरी. सिंपल शब्दात मेमरी म्हणजे जिथं तो समजा स्टोअर करून ठेवतो, जिथं साठवून ठेवतो, जेणेकरून तो परत तिथून तो वापरू शकेल. मग ते डाटा असेल, त्याला रन व्हायसाठी मेमरी असेल, ऍप्लिकेशनची साईज वगैरे वगैरे सर्व काही. आता इथं तुम्ही बघू शकता, रॅन्डम ऍक्सेस मेमरी, व्हर्च्युअल मेमरी, रीड ओनली मेमरी, आणि कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर मेमरी. तर हे ऑक्साईड सेमीकंडक्टर मेमरी हे त्या जरा पीपीटी वाल्यानं गोळ केला, एवढे काय आपल्या डीप मध्ये यायची गरज नाही. तुम्ही फक्त रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणजे काय असतं आणि रीड ओनली मेमरी काय असतं हे जास्त करून आपण यूज करतो. तर रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणजे काय आपण बघूया. रॅन्डम ऍक्सेस म्हणजे बाबा
आता तुम्ही कुठलं पण फोनमध्ये आता समजा ऍप्लिकेशन उघडता. आता व्हॉट्सअप उघडलं तुम्ही, तर व्हॉट्सअपला जसं तुम्ही उघडलं तसं व्हॉट्सअप कुठे येणार? व्हॉट्सअप येणार मेमरीवर कुठल्या, किंवा व्हॉट्सअप घेणार काय तर मेमरी त्याची जागा घेणार. जिथे त्याला काम करायचं तो तो जागा घेणार. बाजारात आता समजा कुणाला काय ते ऐकायचं या, तर तो तिथे येऊन त्याची जागा घेतो आणि मग काय चालू करतो. ना की बाबा घरनच विकतोय असं नसतंय कधी. मग व्हॉट्सअपवर तुम्ही दाबलं फोन मधल्या, व्हॉट्सअप येतं त्या जागेवर. जागा म्हणजे ते रॅन्डम ऍक्सेस मेमरी, म्हणजे रॅन्डम लोकांना कुठल्या पण ते जागा असते. म्हणजे कुठल्या पण, म्हणजे आता म्हणू शकता तुम्ही कुठलं पण ऍप्लिकेशन, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, तुम्ही काय पण उघडा, त्या सर्वांना ते जी जागा लागते चालायसाठी, तर ती जागा म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी. मग त्यात आता ते व्हॉट्सअप इंस्टाग्राम ते त्यांचं परतच्या वेळेस फास्ट रिलोड व्हायसाठी किंवा फास्ट डाटा लोड व्हायसाठी थोडंफार कॅचे, म्हणजे एक असतं ते ऍप्लिकेशनचा थोडा डाटा ते सेव्ह करून ठेवतं, जेणेकरून तुम्ही दुसऱ्याच व्हॉट्सअप उघडलं की खपकन व्हॉट्सअप उघडून जातं. काय असेल तुमचं लोड केलं ते लगेच दिसायला लागतं. पहिल्या वेळेस उघडलं की जरा हळूहळू होतं. मग त्यासाठी या सर्व गोष्टी अजून काय काय असतं, त्यासाठी असतं रॅम, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. आणि दुसरं म्हणलं रीड ओनली मेमरी, म्हणजे हे असतं रॉम. हे रॉम म्हणजे काय तुम्ही समजू शकता. रॉम म्हणजे आपलं मेमरी कार्ड, जे आता आपण गाणी पिणी भरून आणतो दुकानदाराकडून, व्हिडिओ पिडिओ पिक्चर पिक्चर भरतो, ते म्हणजे आहे रॉम, आपला रीड ओनली मेमरी.